त्र्यंबकेश्वर देवस्थानला अ दर्जा मिळालाय। केंद्र सरकारच्या सुविधांपासून त्र्यंबकेश्वर वंचित होतं। गिरीश महाजनांच्या शिफारशीला आता यश आलंय। अ दर्जा मिळाल्यानं त्र्यंबकेश्वरमध्ये धार्मिक कॉरिडॉर होणार आहे। त्र्यंबकेश्वर देवस्थानाला अखेर अ दर्जा मिळालेला आहे। आतापर्यंत ब दर्जा असल्यानं केंद्र शासनाच्या सुविधांपासून त्र्यंबकेश्वर वंचित होतं। परिणामी काशी विश्वनाथ वाराणसी उज्जैन यांच्या कॉरिडॉरमध्ये त्र्यंबकेश्वरचा समावेश झालेला नव्हता। अनेक यात्रांसाठी कोट्यवधी रुपयांच्या अनुदानापासून वंचित राहावं लागत होतं। तर त्र्यंबकेश्वरला आता उपेक्षित अ दर्जा मिळाल्यानं केंद्र शासनाचं त्र्यंबकेश्वरमध्ये धार्मिक कॉरिडॉर होऊ शकतं। निश्चित अ वर्ग दर्जामुळे अपग्रेडेशन त्याचं झालेलं आहे। शासनाचा निधी असेल तो त्याला जास्त मिळणार आहे, सोयी सुविधा मिळणार आहेत। पण त्याचबरोबर त्र्यंबकेश्वरचं एक आगळेवेगळं स्थान या राज्यामध्ये त्या देवस्थानाचं स्थान एक वेगळं आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी कॉरिडॉर व्हावं, त्या ठिकाणी मोठा निधी यावा अशी आमची संकल्पना आहे। केंद्र सरकारकडे आम्ही अजून मागणी केलेली आहे। अ दर्जा झाल्यामुळे तर निश्चित त्याचा फायदा होणार आहे, पण त्यापेक्षा खूप मोठा फायदा आपल्याला केंद्र सरकारकडून करून घ्यायचा आहे। आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, उपमुख्यमंत्री, आम्ही सर्वजण त्यासाठी प्रयत्न करतो आहोत। लवकरच खूप मोठा निधी आणि चांगलं कॉरिडॉर, जसं आपण आता उज्जैनला बघतात त्या धर्तीवर, वाराणसीमध्ये बघतात तशाच धर्तीवर आपल्याला याही ठिकाणी अतिशय चांगलं नियोजन, चांगला कार्यक्रम म्हटल्यापेक्षा एक चांगलं नियोजन, कारण जगभरातून भाविक या ठिकाणी येत आहेत।